चर्चा सगळ्या ऑफिशियली नाही आहेत, अनऑफिशियली व्हॉट्सॲपवर आलेल्या चर्चा आहेत. त्यामुळे काय आपण त्याचं डिलिमिटेशनची प्रोसेसच ठरली नाही तर मग लोकसंख्येचा आधार धरणार आहेत का, भौगोलिक आधार धरणार आहेत का? उद्या आता मुंबईमध्ये 4 गल्ल्यामध्ये एक विधानसभा मतदारसंघ होईल. नाही नाही, विषय तो नाही. मुळात काय आहे की तुम्ही 2023ला ज्यावेळी केलं त्यावेळी 24च्या इलेक्शनमध्ये लागू करायचं होतं ना. 2/3 मेजॉरिटीनं आम्ही दिलंच होतं मान्यता. 24ला का लागू केलं नाही तुम्ही? 180 करायचं होतं आणि मग यावेळी सांगायचं होतं की आता 180 झालेलं आहे, आता डिलिमिटेशन करून अजून 50-100 वाढव्या महिला, काय अडचण नसती झाली. खोटं बोलतोय आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही 2023ला कायदा केला, जसं विश्वजित कदमजी म्हणले तसं 2/3 मेजॉरिटी. 24ला का अंमलबजावणी केली नाही? आमच्या गेल्या असताना महिला खासदार झाले असते, आत्ताच ह्या टेन्युअरमध्ये महिला खासदार झाल्या असत्या. त्यामुळे भाजपला हे नरेटिव्ह चालणार नाही. ते आता तोंडघशी पडलेले आहेत. आता पडलो तर त्यातनं सावरायचं कसं? मग तुमचे लोकसभेत बोर्ड तयार कसे होते? 5 मिनिटात तुमचे खासदार बोर्ड घेऊन बाहेर कसे आले? तुम्हाला माहीत होतं 2/3 मेजॉरिटी होणार नाही, हा कायदा पास होणार नाही, हे त्यांना सगळं माहीत होतं. तरी त्यांनी कायदा आणला फक्त दाखवण्यासाठी. म्हणून मी म्हणतोय, माझा प्रमुख आरोप भाजपवर आहे, भाजपला हे आरक्षण द्यायचं नाही आहे.